ही गाडी इथे कसं काय गुंतली आणि आम्ही तिला कशा पद्धतीने काढलं सांगतो तुम्हाला। तर राम राम भावांनो, सकाळ सकाळीच आमचा प्लॅन होता की आता शिपून घ्यायचं, कारण पाऊस पण नव्हताच। मग काय मयूरनी औषध काढून पंप भरून माझ्या खांद्यावर दिला। मग हे एक तुकडी मारली, ही दुसरी तुकडी मारली, त्या तुकड्या मिळून 9 टाक्या आणि परत हे 1.5 एकरचं वावर शिपलं, त्याला 12 टाक्या, अशा 20 ते 21 टाक्या मारून वाघाला वाटला आता सुट्टी घ्यावी। कसली सुट्टी भावांनो, पप्पाचा फोन आला, म्हणले गाडी गुतली, पटकन फन्नी सोडून वायर रोप सोबत ट्रॅक्टर इकडे घेऊन या। मग काय ट्रॅक्टर माग घेतला आणि फन्नी सोडून वायर रोप घेऊन आम्ही इकडे आलो। मग ह्या दोघांनी डोकं लावलं की कशा पद्धतीने काढावी। मग काय पप्पानी ट्रॅक्टरनी वडली माग गाडी आणि गाडी आरामात निघून आली। पण कांदे भरल्यावर गाडी परत गुतणारच, त्याच्यामुळे पप्पा म्हणले आता मुरम घेऊन यायला लागल। माणसं मुरम JCB भरत असतील, पण आम्ही घर आणि घमेलीनेच भरला, कारण जास्त काही लागत नव्हता। मग काय मयूरनी बळबळ घमेलं उचललं आणि टाकलं टॉलीत। मी पण टाकतच होतो, पण व्हिडिओ काढताना फक्त मयूरलाच दाखवलं, त्याच्यामुळे आज समजू नका का फक्त मयूरनीच टाकलं। मग काय मयूरला वाटलं झालं काम, पण म्हणलो नाही, आता इथं खाली कर। मग त्याने खाली केलं, मी पण खाली करू लागलं। मग अशा पद्धतीने आमचं आजचं काम संपलं। तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, जाताना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून जा भावांनो। तुमचा एक लाईक माझी 10 पटीच्या शक्ती वाढवतो। धन्यवाद।